प्रकरण दुसरे. इच्छा. यशप्राप्तीची सुरुवात श्रीमंतीच्या दिशेनं पहिलं पाऊल. 50 वर्षांपूर्वी एका मालगाडीतून एडविन बार्न्स ऑरेन्सेन जे येथे उतरला. दूरवरच्या प्रवासाला निघालेल्या माणसासारखा जरी तो दिसत असला तरी त्याचे विचार एखाद्या राजाला शोभणारेच होते. थॉमस एडिसनच्या कार्यालयाकडे जात असताना त्याच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. त्याला क्षणार्धात आपण एडिसनसमोर उभे आहोत असा भास झाला. जणू काही मी एडिसन त्याला आपल्या धंद्यात भागीदार होण्याबाबत पृच्छा करत होते, जी त्याची अतिशय ज्वलंत आकांक्षा होती. बार्न्सची इच्छा निव्वळ एक आशा नव्हती, तर ज्यापुढे इतर सर्व गोष्टी दुय्यम वाटाव्यात इतकी ती तीव्र, महत्त्वपूर्ण होती. काही वर्षांनंतर बार्न्स एडिसनच्या कार्यालयात त्याच्यासमोर एका महान संशोधकासमोर उभा होता. त्याच्या इच्छेला मूर्त रूप आलं होतं. आता तो एडिसनचा धंद्यातील भागीदार होता. जीवनातलं सर्वोच्च स्वप्न आता मूर्त रूपात आलं होतं. आपल्या ध्येयपूर्तीत बार्न्स यशस्वी झाला, कारण त्याचा उद्देश निश्चित होता. त्यानं आपली सगळी ताकद, ऊर्जा, इच्छाशक्ती त्यासाठी पणाला लावली होती. आपल्या उद्देशपूर्तीसाठीच प्रयत्नांची दिशा एकवटली होती. त्यानं परतीचे मार्ग बंद केले. अपेक्षित असलेली संधी समोर येऊन उभी ठाकेपर्यंत 5 वर्षांचा काळ लोटला होता. त्याच्याशिवाय इतर सर्वांनाच तो एडिसनच्या मार्गांतील अडथळा वाटत होता. तो मात्र अगदी पहिल्या क्षणापासून स्वतःला एडिसनचा भागीदार या रूपातच बघत होता. ठाम इच्छाशक्तीचं ते एक संस्मरणीय उदाहरण आहे. बार्न्सचा उद्देश सफल झाला कारण एडिसनचा भागीदार होण्याची त्याची इच्छा सर्वोच्च स्थानावर होती. आपल्या ध्येयप्राप्तीच्या मार्गावर अग्रेसर होण्यासाठी त्यानं एक योजना आखली. आपले परतीचे सर्व मार्ग आपल्याच हातानं बंद करून टाकले. आपली इच्छा सर्वोच्च महत्वाकांक्षेचं रूप घेईपर्यंत इच्छा तिला ताकद दिली. ते त्याच्या जीवनाचं एकमेव उद्दिष्ट बनलं आणि शेवटी ते प्रत्यक्षात उतरलं. ज्यावेळी तो ऑरेंजला गेला, त्यावेळी एडिसनला काहीतरी काम द्या अशी विनवणी करण्याची त्याची मानसिकता नव्हती, तर मी एडिसनला भेटेन आणि त्याच्याबरोबर आपण व्यवसाय करायला आलो आहोत या आपल्या इच्छेची त्याला दखल घ्यायला लावेन, अशी दृढ आणि सकारात्मक मानसिकता होती. एडिसनच्या कार्यालयात अपेक्षित संधी मला मिळाली नाही, तर मी डोळसपणे दुसरी संधी शोधेन, असं तो म्हणाला नाही. या जगात मी थॉमस एडिसनबरोबर भागीदारी मिळविणार ही गोष्ट निश्चित आहे आणि त्यासाठी मला माझं पूर्ण आयुष्य पणाला लावावं लागलं तरी बेहत्तर, असं त्यानं स्वतःला बजावलं. त्यानं स्वतःच्या परतीचे मार्ग बंद केले. जिंकू अथवा मरू या ध्येयासाठी त्याचे प्रयत्न होते. हेच आहे बार्न्सच्या यशस्वी कहाणीमागचं सार. श्रीमंतीकडे खेचून नेणारी उत्तेजना. फार पूर्वीच्या काळी एका महान योद्ध्यासमोर बिकट परिस्थिती उद्भवली. रणांगणावर विजय मिळवण्यासाठी धाडसी निर्णय घेण्याची आवश्यकता होती. संस्थेनं प्रबळ असलेल्या एका शत्रूविरुद्ध लढण्यासाठी त्याला आपली सेना पाठवायची होती. त्यानं आपली सेना जहाजावर चढवली, शत्रूच्या प्रदेशाकडे कूच केलं. आपले सैनिक आणि शस्त्रसामग्री तिथं उतरवल्यानंतर त्यानं आपली जहाजं पेटवून टाकायची आज्ञा दिली. युद्धाला प्रारंभ करण्यापूर्वी तो सैनिकांना म्हणाला की आपली जहाजं भस्मसात झालेली तुम्ही पाहताच आहात. युद्धात जिंकल्याशिवाय आता आपण परत जाऊ शकणार नाही, तेव्हा रणांगणावर जिंकणं अथवा मरण पत्करणं एवढा एकच मार्ग शिल्लक आहे आणि ते युद्धात जिंकले. हे वेगळं सांगायला हवं का? यश मिळवण्यासाठी प्रत्येकालाच आपले परतीचे दोर कापून टाकावेच लागतात. त्याशिवाय आपली मानसिक शक्ती प्रखर होत नाही, तीव्र होत नाही, जी यशासाठी अत्यावश्यक असते. शिकागो शहरातील त्या प्रचंड अग्निकांडानंतर व्यापाऱ्यांचा एक समूह स्टेट स्ट्रीटवर उभा होता. दुकानांच्या धुरात हरवलेल्या स्वप्नांकडे आणि उरलेल्या अवशेषांकडे बघत होता.
एका सभेत आता त्यांनी आपली उद्योगाची पुन्हा नव्यानं उभारणी करावी की शिकागो सोडून दुसऱ्या सुरक्षित स्थळी व्यापार सुरू करावा हे त्यांना ठरवायचं होतं. त्यांचा निश्चय झाला. एक व्यापारी सोडून इतर सर्वांनी शिकागो सोडून जायचं ठरवलं. ज्या व्यापाऱ्यानं शहर सोडून जाता तिथेच राहायचं ठरवलं, तो आपल्या दुकानाच्या अवशेषांकडे पाहत म्हणाला की सभ्य गृहस्थ हो, सुजन हो, मी पुन्हा त्याच जागेवर जगातलं सर्वश्रेष्ठ दुकान उभं करीन, मग ते कितीही वेळा आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं तरी बेहत्तर. ही शतकापूर्वीची घटना आहे. ते दुकान उभं राहिलं. ते आजही तिथं उभं आहे, जणू ज्वलंत मानसिक शक्तीचा दीपस्तंभ बनून. भवितव्य धूसर असताना अन्य व्यापाऱ्यांप्रमाणे मार्शल फील्डलाही स्थलांतराचा मार्ग स्वीकारणं सोपं होतं. तिथेच ठामपणे पाय रोवून पुन्हा उभं राहणं जास्त अवघड होतं. इतर व्यापाऱ्यांनी माघार घेतली आणि सोपा मार्ग स्वीकारला. आता दोघांमधील फरक पाहू, कारण हाच फरक यशस्वी आणि अयशस्वी होणाऱ्यांच्या मानसिकतेतला प्रमुख भाग आहे. प्रत्येक मनुष्य जेव्हा पैशाचा, धनाचा मुख्य हेतू समजण्या इतका सज्ञान होतो, तेव्हा त्याला पैसा कमविण्याची इच्छा होते. मात्र फक्त इच्छेनं संपत्ती मिळत नाही, तर त्या इच्छेच जेव्हा महत्वाकांक्षेत परिवर्तन होतं, संपत्ती प्राप्त करण्याची निश्चित योजना ठरते. अपयशाची तमान बाळगता जेव्हा त्या योजनेचा ठामपणे पाठपुरावा केला जातो, तेव्हाच संपत्ती मिळते. इच्छेचं सोन्यात रूपांतर करण्याचे 6 मार्ग. आपली इच्छा आर्थिक संपत्तीत रूपांतरित करण्याचे हे 6 टप्पे आहेत. टप्पा पहिला, आपल्याला नेमकी किती रक्कम हवी आहे ते आपल्या मनाशी निश्चित करा. फक्त मला खूप पैसा हवा आहे असं म्हणणं पुरेसं नाही. रकमेचा आकडा निश्चित करायला हवा. कारण यामागं असं एक मनोवैज्ञानिक कारण आहे, ज्याची चर्चा आपण पुढच्या प्रकरणात करू. टप्पा दुसरा, तुम्हाला हव्या असलेल्या रकमेच्या मोबदल्यात तुम्ही परत काय देणार आहात, त्यासाठी काय करणार आहात, ते देखील निश्चित करा. शून्याच्या बदल्यात काहीतरी, अर्थात काहीच देता अगदी अत्यल्प असं कधीच होत नाही. थोडक्यात आवळा देऊन कोहळा मिळत नाही. टप्पा तिसरा, तुम्हाला हवा असलेला पैसा कधीपर्यंत हवा आहे, तो कालावधीही निश्चित करा. टप्पा चौथा, आपली इच्छा कार्यान्वित करण्याची निश्चित योजना तयार करा आणि तुमची पूर्वतयारी नसली तरीही त्यासाठी कामाला लागा. टप्पा पाचवा, तुम्हाला हव्या असलेल्या रकमेचा आकडा लिहून काढा. ती कमवण्यासाठी निर्धारित केलेली कालमर्यादा, ती रक्कम मिळवण्यासाठी तुम्ही काय करणार आणि तुम्ही ही योजना कशी कार्यान्वित करणार, हे सगळं लिहून काढा. टप्पा सहावा, दिवसातून किमान 2 वेळा तुमची लिखित इच्छा मोठ्यानं वाचा, रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतर. हे वाचत असताना ती इच्छित रक्कम तुमच्या ताब्यात आहे या दृढ भावनेनं आणि ठाम विश्वासानं ती लिखित इच्छा वाचा. या 6 टप्प्यांमध्ये तुम्ही दिलेल्या स्वयंसूचना पाळणं खूप गरजेचं आहे. विशेषतः 6व्या टप्प्यात तर फारच. कदाचित तुम्ही तक्रार कराल की प्रत्यक्ष रक्कम मिळण्यापूर्वीच ती रक्कम ताब्यात आहे, अशी कल्पना करणं अशक्य आहे. मात्र याचवेळी तुमची तीव्र, ज्वलंत अशी महत्वाकांक्षा तुमच्या मदतीला धावून येते. पैसा मिळवण्याच्या तीव्र इच्छेनं तुम्ही झपाटलेले असाल, तर ती संपत्ती तुम्हाला मिळेलच, याबद्दल स्वतःच्या विचारांची पाठराखण करणं अवघड नाही. पैसा मिळावा हाच आपला एकमात्र उद्देश हवा आणि तुम्हाला तो मिळणारच असा ठाम विश्वास हवा. तुम्ही स्वतः लक्षाधीश असण्याची कल्पना करू शकाल. ज्याच्याकडे स्वतःची कुठलीच कार्यप्रवणता नाही वा मनाच्या कार्यशीलतेचं कुठलंच शिक्षण मिळालं नाही, त्याला या सूचना अशक्य कोटीतल्या वाटतील. या 6 टप्प्यांचं महत्त्व ज्यांना समजत नसेल, त्यांना हे समजणं फार गरजेचं आहे की या सूचनांमार्फत मिळत असलेली माहिती अँड्र्यू कार्नेगी यांच्याकडून मिळाली आहे. अँड्र्यू कार्नेगी यांनी आपल्या आयुष्याची सुरुवात पोलाद कारखान्यातील एक मजूर म्हणून केली. अशाही परिस्थितीत याच तत्त्वांचा प्रभावी वापर करून त्यांनी 100 लाख रुपयांपर्यंतची संपत्ती कमवली.
या ठिकाणी उद्धृत केलेल्या या 6 सूचना थॉमस एडिसननंही मनःपूर्वक आत्मसात केल्या होत्या हे समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर या सूचना फक्त संपत्ती मिळवण्यासाठीच नव्हे तर जीवनातील कुठलंही उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी देखील अत्यावश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. या सूचनांच्या पालनासाठी अपार कष्टाची, त्यागाची गरज नाही आणि त्यासाठी कुणी वेड, भोळं वा दुधखुळ असण्याचीही गरज नाही. त्या सूचना कार्यान्वित करण्यासाठी फारशा शिक्षणाचीही गरज नाही. त्यासाठी फक्त खुली कल्पनाशक्ती मात्र गरजेची आहे. त्यामुळे संपत्ती मिळवणं हे फक्त संधी, सदैव आणि नशीब यावरच अवलंबून आहे, असं नक्कीच नाही. ज्या लोकांनी अशी अफाट संपत्ती कमावली त्यासाठी त्यांनी स्वप्न बघितली, संपत्तीची इच्छा उराशी बाळगली, ती मिळवण्याची अपेक्षा कायमच ठेवली आणि त्यानुसार कार्ययोजना तयार करून ती कार्यान्वित केली, हे मात्र कायम लक्षात ठेवलं पाहिजे. मात्र तुम्हाला हे देखील नक्कीच माहीत हवं की तुमच्या मनात संपत्ती मिळवण्याची ज्वलंत इच्छा असणं आणि ती तुम्हाला मिळणारच यावर तुमचा ठाम विश्वास असणं या दोन्ही गोष्टी असल्याशिवाय तुम्हाला मोठ्या प्रमाणात संपत्ती मिळू शकणार नाही. भव्य स्वप्नांची ताकद. संपत्ती मिळवण्याच्या शर्यतीत धावणाऱ्या आपल्यासारख्या लोकांना नव्या जगाची बदललेली मागणी जाणून घेण्यासाठी आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. नव्या कल्पना, नवीन कार्यप्रणाली, नवे पुढारी, शिक्षणाच्या नव्या पद्धती, नवी पुस्तकं, नवीन वाङ्मय, टीव्हीच्या तंत्रज्ञानातील अत्याधुनिक सुधारणा, नव्या सोयी, चित्रपटांसाठीच्या नव्या कल्पना या सर्व मागण्या नवीन जगाच्या आहेत. आपल्या उद्देशाची निश्चितता, आपल्याला नेमकं काय हवं त्याचं ज्ञान आणि ते मिळवण्याची ज्वलंत महत्त्वाकांक्षा या गोष्टी जिंकण्यासाठी आवश्यक आहे, ज्या नव्या सुधारित गोष्टींच्या मुळाशी आहेत. ज्या लोकांना संपत्ती कमवण्याची इच्छा असेल त्यांनी हे कायमच लक्षात ठेवावं की आजपर्यंत जाणवलेली संधी ते क्षणार्धात पकडतात आणि ती प्रत्यक्ष कार्यान्वित करतात, तेच त्या विश्वाचे खरे नेते असतात. अशा संधी मग उत्तुंग इमारती, मोठाली शहरं, कारखाने, विमानं, मोटारी आणि आयुष्याला सुख प्रदान करणाऱ्या सर्व प्रकारच्या साधनांच्या रूपानं अवतरतात. त्या संपत्तीत वाटा मिळवण्याची योजना आखताना तुम्ही तुमच्या स्वप्नाला कशामुळेही तडा जाऊ देऊ नका. या बदलत्या जगात ते करण्यासाठी तुमच्याकडे स्फूर्तिदायक पुढाऱ्यांसारखे चैतन्य असणं आवश्यक आहे. कारण त्यांनी बघितलेल्या स्वप्नांमुळेच आजच्या सुसंस्कृत जगाला मूल्यगर्भ असम राष्ट्राचं जीवनसत्व असलेले चैतन्य प्रदान केलं आहे आणि आपणा सर्वांना त्या गुणांचा विकास करून त्यांचा प्रसार करण्याची संधी दिली. तुम्हाला जे करायचं आहे ती तुमची आकांक्षा योग्य असेल आणि तुम्हाला तसा ठाम विश्वास असेल तर निर्भयतेनं पुढे या आणि तुमचं स्वप्न पुरं करून दाखवा. तुमची स्वप्न साकारताना जरी तात्पुरतं अपयश आलं तरी खचून जाऊ नका आणि लोक काय म्हणतील याची तर अजिबातच फिकीर करू नका. कारण अपयशातच यशाची बीजं दडलेली असतात. याची त्या लोकांना मुळात जाणीवच नसते. विजेवर चालणाऱ्या दिव्याचं स्वप्न थॉमस एडिसननं बघितलं आणि ते स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यानं कामही सुरू केलं. त्यात 10,000पेक्षा जास्त वेळा त्याचा तो प्रयोग यशस्वी झाला. मात्र यावर हार न मानता ते स्वप्न सत्यात उतरेपर्यंत तो आपलं काम करत राहिला. असे स्वप्नद्रष्टे कधीही हार मानत नाहीत. व्हेलननं सिगार स्टोअर्सच्या साखळीचं स्वप्न पाहिलं, ते स्वप्न प्रत्यक्षात आणलं आणि आज युनायटेड सिगार स्टोअर्स अमेरिकेतील सर्वोत्तम जागांवर उभं आहे. राईट बंधूंनी हवेत उडू शकणाऱ्या यंत्राचं स्वप्न बघितलं. आज सर्व जगभरच त्यांचं स्वप्न साकार झालेलं दिसतं. मार्कोनीनं इथरच्या अदृश्य शक्तीला ताब्यात घेण्याचं स्वप्न पाहिलं. आज जगभर सर्वदूर पसरलेल्या रेडिओ आणि टीव्हीच्या रूपानं त्याचं स्वप्न फोल नव्हतं, हेच सिद्ध केलं ना. मात्र गमतीचा भाग म्हणजे मार्कोनीच्या मित्रांनीच त्याला मानसिक चिकित्सालयात डांबून त्याची तपासणी करून घेतली आणि हे सुद्धा कधी तर जेव्हा मार्कोनीनं आपण तारेशिवाय किंवा कुठल्याही संदेशवाहकाविना हवेतून संदेश पाठवू शकतो हा शोध लावल्याची घोषणा केली तेव्हा.
आजच्या स्वप्नद्रष्ट्यांना मात्र बरेच चांगले दिवस आलेत आणि पूर्वीच्या स्वप्नद्रष्ट्यांना कधीच न सापडलेल्या आढळलेल्या अनंत संधीही आजच्या युगात खच्चून भरल्या आहेत. स्वप्न कार्यान्वित करण्याचा प्रारंभ कसा कराल? काहीतरी नवीन करून दाखवण्यासाठी आतुर असलेल्या प्रत्येकानं ध्येयपूर्तीच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकायलाच हवं. मात्र यासाठी मतभेद, कामात आळस किंवा फारशी तीव्र नसलेली महत्वाकांक्षा यांना बिलकुल स्थान नाही. आपल्या जीवनात जे जे यशस्वी झालेत त्यांच्या आयुष्याकडे पाहिलं तर लक्षात येईल की त्यांची सुरुवात ही काही फारशी चांगली नव्हती. आपल्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना अनेक निराश करणाऱ्या अडथळ्यांचा सामना करावा लागला होता. कदाचित यशस्वी माणसांच्या जीवनातला हा अत्यावश्यक बदलाचा एक क्षण अडचणीच्या प्रसंगी वा अपयशाशी सामना करतानाच येतो आणि तोच तुमच्या सुप्त अशा व्यक्तित्वाला प्रकाशात आणतो. आपल्या कट्टर मतांमुळे कारावासात पडलेल्या जॉन ब्नयननं इंग्रजी साहित्यातील एक उत्तम कलाकृती म्हणून नावाजलं गेलेलं द पिलग्रिम्स प्रोग्रेस या पुस्तकाचं लेखन तुरुंगातच केलं. आयुष्यातील दुर्दैवामुळे कोलंबस, ओहायो येथील तुरुंगात खितपत पडल्यावर ओ हेनरीला आपल्या निद्रिस्त अशा असामान्य बुद्धीचा शोध लागला. याच काळात त्याचा त्या सुप्त शक्तीशी परिचय झाला. त्याच्या कल्पनांना प्रत्यक्षात साकार होण्याचे पंख लाभले, ज्यामुळे आपण एक कैदी वा बहिष्कृत मानव नाही तर एक महान लेखक आहोत हे सत्य त्याला कळून चुकलं. चार्ल्स डिकन्सनं आपली सुरुवात बूट पॉलिश करताना वापरण्यात येणाऱ्या डब्यांवर नावाची लेबल्स लावत केली. आपल्या पहिल्या प्रेमभंगानं डिकन्सला इतकं विव्हल केलं की ती वेदना पुढे त्याच्या साहित्यात खोलवर झिरपली आणि एका महान लेखकाचा जन्म झाला. त्याची ही शोकांतिका प्रथम डेव्हिड कॉपरफिल्डच्या निर्मितीनं समोर आली आणि मग त्यानं प्रचंड ग्रंथसंपदा निर्माण केली, ज्यामुळे तो श्रीमंत तर झालाच, पण त्याच्या वाचकांसाठीही त्यानं एक सुंदर जग निर्माण केलं. आपल्या जन्मानंतर लगेचच मूकबधीर आणि दृष्टिकोन अशा दुर्दैवाला सामोया जाणाऱ्या हेलन केलरनं आपल्या असामान्य कर्तृत्वानं आपलं नाव जगातील श्रेष्ठ लोकांच्या जगात अजरामर करून ठेवलं. अपयशाचा तुम्ही जोवर सत्य म्हणून स्वीकार करत नाही आणि त्यावर मात करण्यासाठी तुमचे प्रयत्न सोडत नाही, तोवर अपयश असं काही नसतंच या डोळे उघडणाऱ्या सत्याचं ती एक चालतंबोलतं प्रतीक ठरली. रॉबर्ट बर्नस एक अशिक्षित, ग्रामीण मुलगा होता. गरिबीचं वरदान 5वीलाच पूजलं होतं. मोठा होत असताना तो एक अट्टल दारुडाही बनला, पण या साया परिस्थितीचं प्रतिबिंब त्यानं कुठेही आपल्या काव्यात पडू दिलं नाही. उलट्या सर्व नकारात्मकतेवर मात करत त्यानं आनंदाचे गुलाब फुलवले. बिथोव्हन बहिरा होता तर मिल्टन आंधळा होता, पण त्यांची नावं मात्र इतिहासात अजरामर आहेत. कारण त्यांनी भव्य स्वप्न बघितली आणि आपल्या सुंदर, नेमक्या विचारांच्या रूपानं ती प्रत्यक्ष साकार केली. एखाद्या गोष्टीची इच्छा करणे आणि ती गोष्ट प्रत्यक्ष स्वीकारण्यासाठी तयार असणं या दोन्हींत बरंच अंतर आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनाशी ती गोष्ट तुम्हाला मिळणारच आहे अशी ठाम विश्वासाची खूणगाठ बांधत नाही, तोपर्यंत तुम्ही ती गोष्ट स्वीकारण्यासाठी पूर्णतः तयार झालेले नसता. अशी मनःस्थिती म्हणजे केवळ इच्छा वा आशा नव्हे, तर ती आहे ठाम विश्वासाची मनःस्थिती. जेव्हा तुमचं मन सर्व शक्यता स्वीकारायला खुलं असतं, तेव्हाच असा विश्वास निर्माण होतो. चौकटींनी आखून घेतलेल्या बंदिस्त मनात अशी श्रद्धा, धैर्य आणि विश्वास वस्त नाही. एक लक्षात घ्या की दुःख आणि गरिबी यांचा स्वीकार करण्यासाठी आपल्याला जेवढे प्रयत्न करावे लागतात तितकेच प्रयत्न जगण्याचा उच्च हेतू, श्रीमंती आणि वैभव मिळवण्यासाठी करावे लागतात. हेच वैश्विक सत्य एका महान कवीनं अत्यंत समर्पक शब्दांत मांडलंय. मी जर एखाद्या पेनीसाठी, पैशासाठी व्यवहार केला तर जीवन मला त्याहून अधिक काहीही देणार नाही, पण मी सायंकाळी काहीतरी मागितलं आणि माझं अल्पसं भांडार मोजत बसलो. कारण जीवन आहे एक दाता, जे तुम्ही मागाल तेवढंच देतं. पण एकदा का तुमचं वेतन ठरलं की त्यासाठी तुम्हाला काम करणं भाग पडतं.
मी एका क्षुद्र चाकराचं काम पत्करलं आणि जीवनाचं हे गुपित कळल्यानंतर मी खूप निराश झालो. जर मी जीवनाकडे यापेक्षा जास्त आणि काहीतरी भव्य असं मागितलं असतं, तरीही जीवनानं ते मला आनंदानं दिलं असतं. इच्छेची प्रकृतीवर कौशल्यानं मात. या प्रकरणाच्या शेवटी मी माझ्या जीवनात मला भेटलेल्या एका असामान्य अशा व्यक्तीचा तुमच्याशी परिचय करून देत आहे. त्याच्या जन्मानंतर अवघ्या काही क्षणांतच मी त्याला बघितलं. त्याने या जगात प्रवेश केला तेव्हा त्याला बाह्यकरणच नव्हते, त्यामुळे ते मूल कदाचित आयुष्यभर मूक आणि बहिरं असल्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली. त्या मुलाचा मी बाप असल्यामुळे मी डॉक्टरांच्या त्या निर्णयाला आव्हान द्यायचं ठरवलं, मात्र एका वेगळ्याच प्रकारे, कुठल्याही भावना शब्दांद्वारे व्यक्त न करता. माझं ते स्वप्न मी ठामपणे माझ्या हृदयातच जपून ठेवलं. माझ्या मुलाला ऐकू येईल, तो बोलेल हे माझं मन मला खात्रीनं सांगत होतं. या वैद्यकीय समस्येवर काहीतरी उपाय नक्की असेल आणि मी तो शोधून काढेनच असा माझा दृढनिश्चय होता. त्याच क्षणी मला इमर्सनचे शब्द आठवले, तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनाच तुम्हाला श्रद्धा, विश्वास ठेवायला शिकवतात, आपण फक्त ते मनापासून केलं पाहिजे. आपल्या प्रत्येकाला निसर्ग योग्य मार्गदर्शन करत असतो. ते आपण योग्य प्रकारे ग्रहण केल्यास आपल्याला त्याचे नेमके शब्दही ऐकू येतात. आणि तो नेमका शब्द आहे इच्छा. इच्छाशक्ती. ठाम, दृढ इच्छाशक्ती. माझी एकमेव इच्छा होती की माझं मूल मूक आणि बहिरं नसावं. क्षणभरही मी माझ्या इच्छेपासून दूर गेलो नाही, अगदी तसूभरही ढळलो नाही. मी त्यासाठी काय करू शकत होतो? आपल्याला ऐकू येऊ शकतं अशी सुप्त इच्छा माझ्या मुलाच्या मनात निर्माण करायची होती. कान नसतानाही बाह्य जगातले आवाज मला त्याच्या मेंदूपर्यंत पोहोचवायचे होते. तो मार्ग मला माहीत होता, इच्छेच बीज पेरण्याचा. एकदा का त्याच्या मनात आवाज ऐकण्याची ज्वलंत इच्छा निर्माण झाली की निसर्ग आपल्या स्वतःच्या खास पद्धतीनं ती इच्छा प्रत्यक्षात आणेल. हे सारं विचारचक्र माझ्या मनात अखंड सुरू होतं, मात्र मी त्याची कुणाजवळही वाचता केली नाही. मात्र माझा मुलगा कधीच मुकावा बहिरा असणार नाही, या दृढनिश्चयाची रोज स्वतःशीच उजळणी करीत राहिलो. मुलगा थोडा मोठा झाला आणि आसपासचे आवाज त्याच्यापर्यंत पोहोचत आहेत, हे माझ्या लक्षात आलं. त्याला अगदी अल्प प्रमाणात का होईना पण ऐकू येतन्य हेही जाणवलं. सामान्यतः मुलं बोलू लागतात त्या वयाचा झाल्यावर तो काही शब्द बोलण्याचा देखील प्रयत्न करू लागला. त्याला काही विशिष्ट आवाज अगदी हळूहळू ऐकू येत होते, हेही त्याच्या हालचालींवरून माझ्या लक्षात आलं आणि हेच तर मला समजून घ्यायचं होतं. अगदी अल्प प्रमाणात जर त्याला आता ऐकू येतन्य, तर नक्कीच पुढे त्याला यापेक्षा चांगलं ऐकू येऊ लागेल, या भावनेनं मी सुखावलो. आणि मग असं काहीतरी अनपेक्षित घडलं की माझ्या आशा आणखीच वाढल्या, विश्वास बळकट झाला. जीवन आमूलाग्र बदलून टाकणारा एक अपघात. मग आम्ही एक फोनोग्राफ विकत आणला. माझ्या मुलानं त्यावरचं संगीत ऐकलं आणि तो खूप खुश झाला. त्यानं त्या यंत्राशी छान जुळवून घेतलं. आपले दात रेकॉर्डच्या काठावर टेकवत त्यानं एक रेकॉर्ड तब्बल 2 तास ऐकली. मात्र सुमारे 1 वर्षभर त्याच्या या सवयीमागचं तर्कशास्त्र काही आमच्या लक्षात येत नव्हतं. तोपर्यंत हाडाद्वारा होणारं आवाजाच्या परिवहनाचं तत्त्व आम्ही ऐकलंच नव्हतं. तो त्या यंत्राला रुळल्यावर मला काही दिवसांनी असा शोध लागला की मेंदूच्या तळाशी असलेल्या स्ट्रॉइड नामक हाडाला ओठ लावून बोललेलं त्याला स्पष्ट ऐकू येते. माझ्या मनातली आशा आता आणखी पल्लवित झाली. तो माझा आवाज ऐकू शकतो हे कळल्याबरोबर त्यानं आवाज ऐकावा आणि शब्द, वाक्यं उच्चारावीत, ऐकावं आणि बोलावं, ही माझी इच्छा त्याच्या मनात रुजवायला सुरुवात केली. माझ्या मुलाला झोपण्यापूर्वी गोष्टी ऐकायला खूप आवडतात, हे देखील माझ्या लक्षात आलं. मग माझा हुरूप आणखी वाढला आणि मीच नवनवीन गोष्टी तयार करून त्याला सांगायला लागलो. त्याचं स्वावलंबन जास्तीत जास्त वाढावं,
यासाठी तशा गोष्टी तयार करायला लागलो. त्यामुळे त्याची कल्पनाशक्ती वाढली आणि नीट ऐकण्याची आणि अगदी सामान्य मुलासारखे होण्याची तीव्र इच्छाही त्याच्यात जागृत झाली. त्यात एक गोष्ट अशी होती की ती सांगताना मी तिला दरवेळी काहीतरी वेगळं नाट्यात्मक रूप देत असे, ज्याद्वारे त्याचं शारीरिक वैगुण्य ही कोणतीही उणीव नसून दैवी देणगी आहे, हा भाव त्याच्या मनात दृढ करत असे. त्यातील तत्वज्ञान हेच शिकवत असे की प्रत्येक काळ्या ढगाला एक रुपेरी किनार असते. प्रत्येक प्रतिकूलतेबरोबरच यशाच्या असंख्य संधी दडलेल्या असतात. मात्र हे वैगुण्यच कधी कधी तुमची मौल्यवान ताकद बनते, हे मात्र मलाही माहीत नव्हतं. अवघ्या 6 सेंट्समध्ये त्यानं नवं जग जिंकलं. मी जेव्हा माझ्या या अनुभवाकडे एकदा वळून बघतो आणि त्यावर विचार करतो की ऐकू येण्याच्या सुप्त इच्छेला जे फळ मिळालं, त्यासाठी माझ्या मुलाचा माझ्यावरचा विश्वासच सर्वाधिक कारणीभूत आहे. मी जे काही त्याला सांगितलं त्याबद्दल कुठलीही शंका व्यक्त न करता त्यानं ते ऐकलं. त्याच्याकडे त्याच्या मोठ्या भावापेक्षा वेगळं असं काहीतरी निश्चित आहे आणि ते वेळोवेळी जाणवेल, कदाचित फायदेशीरच ठरेल, असा विश्वास मी त्याच्या मनात रुजवला. उदा. त्याला कान नसल्यानं वर्गातील शिक्षक त्याच्याकडे जास्त लक्ष देतील आणि त्याला जास्त आपुलकीनं वागवतील आणि तसंच झालं. मी त्याच्या मनात असंही रुजवलं की तो जर मोठेपणी वृत्तपत्र विक्रेता झाला तर ते त्याला खूपच फायदेशीर ठरेल. त्याचा मोठा भाऊ एक नामांकित वृत्तपत्र व्यापारी झाला होता, कारण लोक त्याच्या शारीरिक कमतरतेबरोबर त्याच्या मेहनतीकडे जास्त लक्ष देतील आणि त्याला जास्त पैसेही देतील. वयाच्या अवघ्या 7व्या वर्षीच त्यानं आमच्या कष्टाला पहिलं फळ दिलं. अनेक महिने तो आपल्या आईकडे वृत्तपत्र विक्रीची परवानगी मागत होता, पण ती तशी संमती देत नव्हती. शेवटी त्यांच याबाबत पाऊल उचलायचं ठरवलं. एक दिवस तो घरात एकटाच नोकरांच्या देखरेखीखाली होता. त्यांची नजर चुकवून तो स्वयंपाकघरातील खिडकीतून खाली उतरला, घराबाहेर पडला. शेजारच्या दुकानदाराकडून त्यानं व्यवसायासाठी भांडवल म्हणून 6 सेंट्स उसने घेतले. त्याची वृत्तपत्रं घेऊन ती विकली. आलेले पैसे पुन्हा त्यासाठी गुंतवले आणि तो संध्याकाळपर्यंत करत राहिला. संध्याकाळी त्यानं हिशेब पूर्ण केला. त्या दुकानदाराला त्याचे उधारीचे 6 सेंट्स परत केले आणि त्याच्याकडे तब्बल 42 सेंट्स उरले होते. तो त्याचा नफा होता, त्याची स्वकष्टाची कमाई होती. आम्ही जेव्हा रात्री घरी परतलो तेव्हा आपल्या मुठीत ते पैसे गच्च आवळून धरून तो गाढ झोपलेला होता. त्याच्या आईनं त्याची मूठ उघडली. त्यातील ते पैसे बघून तिला रडू कोसळलं. आपल्या मुलानं ज्या पद्धतीनं यश कमावलं ते बघून ती स्वतःच्या भावना आवरू शकली नाही. माझी प्रतिक्रिया मात्र सकारात्मक, सुखद अशी होती. मला मनापासून आनंद झाला, हसू फुटलं. माझ्या मुलाच्या मनात जो आत्मविश्वास जागवण्याचा माझा प्रयत्न होता, त्याला आलेलं यश बघून मला अतीव आनंदानं हसू फुटलं होतं. त्याच्या आईच्या डोळ्यांसमोर येत होतं ते मात्र तिचं ऐकून येणारं पोरगं, भर रस्त्यात पैसे कमवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालतन्य, आणि मला मात्र त्याच्यात एक छोटासा शूर, स्वावलंबी व्यावसायिक दिसत होता, ज्यानं आपली स्वतःचीच किंमत शतपटीनं वाढवली होती. कारण स्वतःच्या हिमतीवर त्यानं व्यवसायात पदार्पण केलं होतं आणि अनेक पटींनी नफा मिळवून त्यात तो यशस्वीही झाला होता. त्याचा तो व्यवहार बघून मला मनापासून आनंद झाला. कारण त्यात मला त्याच्या धाडसाची, हिकमतीची चुणूक दिसली होती आणि तीच त्याला आयुष्यभर उपयोगी पडणार होती. आणि तो बहिरा मुलगा ऐकू लागला. शाळा, हायस्कूल असे टप्पे ओलांडत तो मुलगा आता कॉलेजात, महाविद्यालयात दाखल झाला. अजूनही जवळ येऊन त्याच्या कानाशी मोठ्यानं ओरडल्याशिवाय त्याला ऐकू येत नसे, पण तरीही तो बहिया मुलांसाठीच्या विशेष शाळेत मात्र गेला नाही. आम्हीही त्याला चिन्हांची भाषा, खुणेची भाषा शिकवली नाही. त्यानं सामान्य माणसासारखं आपलं जीवन जगावं, असाच आमचा आग्रह होता. त्यानं इतर मुलांबरोबर खेळावं,
त्यांच्यासारखंच जगावं असं आम्हाला वाटायचं. त्यासाठी बऱ्याचदा आम्हाला शाळाचालकांशी अटीतटीचे वादही घालावे लागले. हायस्कूलमध्ये असताना एकदा त्यानं एक श्रवणयंत्र लावून ऐकण्याचा प्रयत्न केला, पण ते काही त्याला फारसं जमलं नाही. कॉलेज अगदी संपतानाच्या आठवड्यात असं काहीतरी वेगळं घडलं आणि त्याचे जीवन आमूलाग्र बदललं. एकदा अगदी सहजच त्याच्या हाती एक श्रवणयंत्र लागलं, जे कोणीतरी त्याला लावून बघायला दिलं होतं. आधीच्या अनुभवामुळे, निराशेमुळे त्यानं ते लावून बघायला जरा अळमटळमच केली होती. शेवटी एकदाच त्यानं ते यंत्र उचललं आणि डोक्यावर चढवलं, बॅटरी सुरू केली आणि अहो आश्चर्य! अचानक जादू झाली आणि त्याला चक्क ऐकू येऊ लागलं. ती त्याची जीवनातली एकमेव इच्छा होती आणि तीही प्रत्यक्षात उतरली होती. आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या सामान्य व्यक्तीप्रमाणे त्याला सर्व काही ऐकायला येत होतं. त्या श्रवणयंत्रामुळे त्याच्यासमोर एक नवं विश्व खुलं झालं. त्या अत्यानंदात तो टेलिफोनकडे धावला, आपल्या आईला फोन केला आणि अगदी स्पष्टपणे पहिल्यांदाच तिचा आवाज ऐकला. दुसऱ्या दिवशी आपल्या प्राध्यापकांचं बोलणंही अगदी स्पष्टपणे ऐकलं. आयुष्यात पहिल्यांदाच तो इतर लोकांशी मोकळेपणाने संवाद साधत होता. लोकांना आता त्याच्याजवळ जाऊन ओरडून त्याच्याशी बोलावं लागत नव्हतं. आता एक श्रवणीय, सुंदर असं बदललेलं जग त्याला लाभलं होतं. त्याच्या दृढ इच्छेला, महत्वाकांक्षेला आता फळ यायला सुरुवात झाली होती. यशाचा मार्ग त्याला सापडला होता. मात्र आपल्या अपंगत्वालाच आपली मजबूत ताकद बनवण्याचा मार्ग तो अजूनही शोधत होता. चमत्कार घडवणारा विचार. नवं विश्व गवसल्याच्या अत्यानंदात त्यानं श्रवणयंत्र बनवणाऱ्या कंपनीला पत्र लिहिलं, ज्यात त्याला आलेल्या अनुभवाचं त्यानं वर्णन केलं होतं. त्या पत्रात असं काहीतरी होतं, ज्यामुळे त्या कंपनीने त्याला न्यूयॉर्कला येण्याचं आमंत्रण दिलं. त्याला तेथील कारखाना दाखवण्यात आला. तो चीफ इंजिनियरशी बोलत आपल्याला गवसलेल्या विश्वाबद्दल त्याला सांगत होता. त्याचवेळी एक अद्भुत विचार त्याच्या मनात चमकून गेला आणि त्या विचारानं त्याला आपल्यातील न्यूनतेचं रूपांतर मौल्यवान भांडवलात करण्याचा राजमार्ग सापडला. तो राजमार्ग त्याला त्याच्यासारख्या हजारो लोकांच्या जीवनात आनंदाच्या रूपानं आणि प्रचंड संपत्तीच्या रूपानं यश मिळवून देणारा होता. क्षणार्धात चमकून गेलेला तो विचार होता योग्य अशा श्रवणयंत्राच्या अभावी त्याच्यासारखे जे लक्षावधी लोक श्रवणसुखाला मुकले आहेत, त्यांना तो आपली कहाणी सांगून त्या व्यंगावर मात करण्यासाठी सहाय्यक ठरू शकेल. पूर्ण महिनाभर त्यानं यासाठी अफाट कष्ट केले, अविरत संशोधन केलं, श्रवणयंत्र तयार करणाऱ्या कंपनीच्या विक्री व्यवस्थेचा अभ्यास केला. जगातील श्रवणसुखाला वंचित झालेल्या आपल्यासारख्या असंख्य लोकांशी संवाद साधावा आणि आपल्याला आलेली अनुभूती द्यावी, तो अनुभव त्यांना सांगावा, असं ठरवलं. आपल्या संशोधनावर आधारित एक द्विवार्षिक योजना त्यानं कागदावर लिहून काढली. ती योजना कंपनीला सादर केली आणि कंपनीनं त्याला ती योजना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी चक्क एक पद दिलं. त्यानं कामाला सुरुवात केली तेव्हा त्याला कल्पनाही नव्हती की त्याच्यामुळे त्या लोकांच्या आयुष्यात आनंदाचं एक नवीन दालन उघडणार आहे जे बहिरेपणामुळे त्या आनंदाला मुकले होते आणि सामान्य लोकांप्रमाणे एका नवीन जगाचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडणार होते. मी आणि ब्लेअरच्या, माझा मुलगा, आईने त्याच्या मनाची जर आजच्यासारखी मशागत केली नसती, तर मात्र तो आयुष्यभर नक्कीच मुका आणि बहिराच राहिला असता. मी जेव्हा त्याच्या मनात एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे ऐकण्याची, बोलण्याची, सामान्य जीवन जगण्याची इच्छा जागृत केली, त्यावेळी निसर्गानंही आम्हाला 100% साथ दिली. निसर्गानंही त्याची बुद्धी आणि बाह्यज यांच्यात एक असा पूल बांधला, ज्यामुळे अपेक्षित मार्गाकडे वाटचाल सोपी झाली. एखादी ज्वलंत इच्छा आणि सच्ची महत्वाकांक्षा जेव्हा मूर्त रूप घेते, तेव्हा तिचे मार्ग कळत नाही, उमगत नाही. ब्लेअरची सामान्य माणसाप्रमाणे ऐकण्याची इच्छा अतिशय तीव्र होती आणि खरंच ती सफल झाली. ती जर तीव्र नसती,
तर आपल्या जन्मजात व्यंगामुळे त्याला उपजीविकेसाठी हातात कटोरा घेत आणि विक्रीसाठी पेन्सिली विकत आयुष्य काढावं लागलं असतं. तो लहान असताना त्याच्या मनाला उभारी देण्यासाठी मी त्याचं हे व्यंग त्याला फायदेशीर ठरेल हे बिंबवलं खरं, पण भविष्यात तेच खरं ठरलं. म्हणूनच ठाम विश्वास आणि तीव्र इच्छाशक्ती यांच्या जोरावर कुठलीही अशक्य गोष्ट शक्य होऊ शकते. ही क्षमता निसर्गानं प्रत्येकाला मुक्त हस्ते दिली आहे. आपल्याला ते ओळखता येत नाही इतकंच. जादूची कांडी फिरविणारं मानसिक रसायन. बातमीतला एक छोटा परिच्छेद एका अद्वितीय यशाचं रहस्य सांगतो. ती बातमी आहे मादाम शूमन हिंक यांची. त्या बातमीतलं यशाचं रहस्य म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तीव्र इच्छाशक्तीच आहे, हे वाचकांना कळावं म्हणून तो परिच्छेद इथं पुन्हा उद्धृत करतो. आपल्या व्यावसायिक जीवनाच्या अगदी सुरुवातीला मादाम शूमन हिंक या नवोदित गायिका होत्या. आपल्या आवाजाची चाचणी घेण्याची विनंती करण्यासाठी त्या एका ऑपेरा दिग्दर्शकाला भेटायला गेल्या, मात्र त्यांचं आक्रसलेलं व्यक्तिमत्व आणि गबाळे कपडे बघून त्या दिग्दर्शकानं आवाजाची चाचणी घेण्यास नकार दिला. एवढंच नाही तर मुली, हा विचार सोडून दे, शिवणाचं मशीन घे आणि कामाला लाग, असाही अनाहूत सल्ला दिला. तू कधीच गायिका होऊ शकणार नाहीस, असा हिणवणारा फुकटचा आहेरही दिला. पण काळाच्या सीमा कुणालाच कधी कळत नाहीत. कालांतरानं चित्र पूर्णतः बदललं आणि एका बुद्धिमान गायिकेला आपण संधीही देता झिडकारल्याचा पश्चात्ताप त्याला जन्मभर होत राहिला. एखादी तीव्र इच्छाशक्ती तुमच्या रोमारोमात भिनून जेव्हा झपाटलेपणानं कामाला लागते, कार्यरत होते, तेव्हा काय चमत्कार घडतात, या शक्तीशी तो पूर्णपणे अनभिज्ञ होता. त्या शक्तीची त्याला बिलकुल जाणीव नव्हती. माझा एक व्यावसायिक भागीदार बऱ्याच वर्षांपूर्वी आजारी पडला. काही काळात त्याची तब्येत जास्तच खालावत गेली आणि शेवटी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली. यातून तो वाचण्याची अजिबातच शक्यता नसल्याचं डॉक्टरांचं मत होतं. मात्र त्या रुग्णाला, माझ्या मित्राला, ते मान्य नव्हतं. शस्त्रक्रियेला नेण्यापूर्वी तो ठाम आत्मविश्वासाच्या स्वरात मला दिलासा देत म्हणाला की, तुम्ही विचलित होऊ नका. थोड्याच दिवसांत मी पूर्ण बरा होणार आहे. त्याची शुश्रूषा करणाऱ्या नर्सनही अनुकंपेच्या दृष्टीनं माझ्याकडे बघितलं. मात्र माझ्या मित्राचा तो ठाम विश्वासच शेवटी जिंकला. तो पूर्णपणे बरा होऊन रुग्णालयातून बाहेर आला. डॉक्टरांनाही या चमत्काराचं आश्चर्य वाटलं. ते म्हणाले देखील, त्याची जिवंत राहण्याची तीव्र लालसाच त्याला वाचवू शकली. जर त्यानं मृत्यूची शक्यता धुडकावून दिली नसती, तर तो कधीच वाचू शकला नसता. तीव्र इच्छाशक्ती आणि श्रद्धेचं तिला असणारं पाठबळ यांवर माझा विश्वास आहे. कारण त्याच जोरावर कित्येकांनी शून्यातून सुरुवात करून यशाची शिखरं पादाक्रांत केली आहेत. या शक्तींच खोल गर्तेत सापडलेल्याला सावरलं आहे. शेकडो प्रकारे पराभूत झालेल्यांनीही याच्या सहाय्यानं पुन्हा उभारी घेतली आहे. फार लांबच कशाला, माझा मुलगाच या शक्तीचं एक जिवंत चालतं बोलतं उदाहरण आहे. जगात येताना ऐकण्याची क्षमता नसलेला मुलगा पुन्हा सामान्य, सुखी आयुष्य यशस्वीपणे जगू शकला, ते याच शक्तीच्या जोरावर. याच शक्तीचा अंगीकार करून तिचा वापर कसा करायचा, या प्रश्नाचं उत्तर पुढच्या प्रकरणांमध्ये मिळणार आहे. कधीही उघडकीस येणारी अशी काही अतर्क्स, शक्तिशाली मानसिक रसायन ज्यात निसर्ग आपल्या इच्छाशक्तीची चेतना लपवून ठेवतो आणि जगात अशक्य असं काहीही नाही, हेच सांगतो. अपयश सत्य नाही हेच पुन्हा पुन्हा सांगतो.